आता फायनली आपला ऑर्डर आला रे भाऊ. आता जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या बहुत दिवसानंतर आपल्या ब्लॉग मध्ये. सकाळी 5 वाजता उठून काही महत्वाची कामं करून तयार होऊन येतो, कारण तुम्हाला माहितच आहे का नवरात्रीचे उत्सव संपूर्ण देशामध्ये चालू आहे. ऑक्टोबर महिना येऊन राहिला, पण या पावसाला काही समजतच नाही का आपण गेला पाहिजे म्हणून. ते जाऊ दे, त्याचा तो पर्सनल प्रॉब्लेम. आम्ही किती नशिबवान म्हणावं का, आमच्या गावामध्ये अंबिका माता याने साक्षात आपले दर्शन देऊन हा जो संपूर्ण कार्यक्रम काही वर्षापासून होता. खरोखर नशीबवाले भेटते रे भाऊ. की दुनिया इकडची तिकडून होऊन जाईन, पण आरती बरोबर सकाळी 6 वाजता आणि सायंकाळी 7 वाजताच होते. आज मला कामावर बी जायचा होता. आला हे एक अलगच दुनिया आहे. काल एक वस्तू बोलावला होता, तर भाऊ बी दिसला बिचात असता. देऊन दे म्हणलं, आमच्या काय असं. दुपारी घरी जातो तर काही आवडीची भाजी होती नाही, भूक बी तेवढी लागली होती, तर मॅगी बनवून मॅगीच खाऊन टाकतो. आज नाही भलताच पाऊस आला. पचकडीतल्या मंडळमध्ये काहीच नाही, पण आमच्या बिचात जो पंप होता तेथीच खूप पाणी. बिचारे लोक येणारे जाणारे आमच्या पंपात येऊन बसले. का करतील ते बी. मग रात्र झाली नाही, कॅश लावतो ना आम्ही राजू, कारण हे पैसे रात्री येथून रवाना होते. तसे पैसे 2-4 लाख जमवूनच टाकतो दिवसभर. हिशोब करताना थोडे पैसे सापडून जाते, तर मग खिशात भरून चुपचाप घरी चालला जातो जेवण करायला. नवरात्र आहे तर घरी झोपून जातो, म्हणजे आपली आरती बी होऊन जाते. आपल्या मंदिरात सकाळच्या 5 वाजतापासून भाऊ भक्तांची गर्दी होऊन जाते. त्या गर्दीमध्ये मला आपला नागेशसारखा पोपटा दिसला. मी इकडूनच पंपावर जातो. ड्युटी आपली संभाजी होती ना, तर आता मग डायरेक्ट 10 वाजता सुट्टी होऊन जाते मला.